नसरापूर घटनेतील आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे आणि त्यानंतर सोलापुरातील महिलांकडून आता या निर्णयाचं खरं तर समाधान व्यक्त करण्यात येत आहे। कारण ज्या पद्धतीची घटना घडली त्यानंतर संतप्त महिलांकडून प्रतिक्रिया ज्या आहेत त्या आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या। आपल्यासोबत सोलापुरातील महिला पदाधिकारी आहेत। ताई, खरं तर अतिशय धक्कादायक घटना जी आहे ती घडलेली होती, मात्र आज सरकारने किंवा न्यायव्यवस्थेने जे आहे त्यावरती निकाल दिलेला आहे। काय सांगाल, काय पहिली प्रतिक्रिया? नसरापूर येथे जी घटना घडली ती चिमुकली सोलापूरची होती आमच्या, आणि हा जो घटना आहे ह्या घटनामुळे पूर्ण देशामध्ये काळिमा पसरलेली होती। खूप वाईट वाटलं की एवढ्या त्या चिमुरडीचा दोषच काय होता? तिला चॉकलेट दाखवून ती बिचारी एका तिच्या भावना तिला माहीत पण नसेल की पुढे आपल्यासोबत असं काही घडणार आहे। तर अशा चिमुकलीला नेऊन एका वयोवृद्ध माणसाने त्याच्या वासनेचा अतिशय दुरुपयोग झालेला आहे आणि त्याला इतक्या कमी दिवसात म्हणजे 1 मेला ही घटना घडली आणि 55 दिवसामध्ये त्याला आज फाशीची शिक्षा सुनावली गेली आहे। त्या शिक्षेबद्दल आम्हाला खूप समाधान वाटलेलं आहे आणि इथून पुढे अशी शिक्षा सुनावल्यामुळे कदाचित भविष्यात जे असे अत्याचार लहान मुलींवरती किंवा कुठल्याही महिलेवरती जे होणार आहेत त्याला थोडंसं आळा बसायला शिक्षेचा या उपयोग होणार आहे। कारण की माणूस आता 10 वेळा विचार करेल की पूर्वी कोणी करत होते आणि मग त्यांना पुरावा नाही मिळाला, हे नाही मिळाला आणि शिक्षा वारंवार ते दिवस तारीख पे तारीख जे कोर्टाचा निर्णय लागायला होत असतं तर तसं आता होणार नाही। आता फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत हा जो निकाल लागलेला आहे हा देशापुढे आदर्श ठरणारा निकाल आहे आणि या निकालामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र भाऊ फडणवीस हे खरोखर भावासारखे महिलांच्या मागे उभे राहिलेले आहेत आणि त्यांनी जो शब्द दिलेला होता की मी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत हा निकाल लावीन आणि त्यांनी तो शब्द आज पूर्ण केलेला आहे। आणि यासोबतच माननीय न्यायाधीशांचे पण आम्ही आभार व्यक्त करतो, कारण की त्यांनी अतिशय सुंदर निकाल दिलेला आहे। या निकालासोबत निकाल तर हा झालेलाच आहे, परंतु फाशी पण तेवढ्या तत्परतेने त्या नराधमाला द्यायला पाहिजे। खरं तर खूप तीव्र भावना आहेत आमच्या, पण या निकालामुळे थोडंफार आम्ही आज समाधानी झालेलो आहोत। काय सांगाल, या निर्णयाचं कशा पद्धतीनं आपण या निर्णयाकडे पाहताय? काय आपल्या भावना आहेत? काय नाही, नसरापूर इथे झालेल्या 1 मेला जे घटना घडलेली आहे ती 3 वर्षाची चिमुकली, तर तिच्या वेदना काय झाल्या असतील ते तिलाच माहिती, कारण ती लहान होती। आम्हाला म्हणजे आम्ही एवढे मोठे आहेत, आमच्यावर पण असं काही प्रकरण घडलं तर त्या मुलीचं आम्हाला आमच्यासमोर येईल आणि ती शिवाय सोलापूरची होती, त्यामुळे आम्हाला सोलापूरची आहे म्हणून आपुलकी नाही वाटत की कुठली काय असेना, पण ती चिमुकल्यावर काय घडलेलं आहे त्याच्यासाठी न्यायमूर्तींनी काय त्यांना दंडशिक्षा दिलेली आहे, पण ती लवकरात लवकर त्यांना ती फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे। इथून पुढं कुठलंही पुरुष असू दे, ती मग ती महिला वृद्ध असू देत किंवा जवान असू देत किंवा लहान बालिका असू देत, तिच्यावर त्यांनी असं वाईट नजर कधीच घालायला नाही पाहिजे। मग तो मोठा असू दे, हा तर वयस्कर आहे, 65-70 वर्षाच्या माणसाने असा हा कांबळे म्हणणारा माणूस असं करू शकते, असं करू शकते म्हटल्यानंतर मग आपल्याला सगळं तीव्र हे वेदना होत्यात, आपल्याला स्वतःला सुद्धा व्हायला पाहिजे। आम्ही पण तेच आहेत, महिला आहोत आम्ही, ती मुलगी आहे चिमुकली, तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि तिच्या घरच्यांना न्याय मिळालाच पाहिजे, ही आमची कळकळीची विनंती आहे। काय सांगाल, खरं तर या निकालामुळे महिला वर्गांकडून समाधान व्यक्त होत आहे, आपण कसं पाहताय निकाल? हो, खूप छान वाटतंय की कोर्टाने लगेचच निकाल दिलेला आहे। आता मी हेच विनंती करते सरकारला आणि कोर्टाला की लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा मिळावी। जेवढ्या लवकरात लवकर निकाल लागला तेवढ्या लवकरात लवकर त्यांना शिक्षा मिळावी, हीच माझी सरकारला आणि कोर्टाला विनंती आहे। नसरापूर येथील घटनेप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सोलापुरात या निर्णयाचं स्वागत करण्यात येते। आपण पाहतोय खरं तर या निर्णयानंतर सोलापुरात फलक दाखवत या न्यायव्यवस्थेने दिलेल्या निकालाचं या ठिकाणी स्वागत करण्यात येते। त्याचबरोबर राज्य सरकारकडून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवल्याबद्दल सरकारचे देखील आभार जे आहेत ते मानण्यात येत आहेत। आणि सोलापुरातील खरं तर ही नात होती आणि या नातेवर अन्याय झालेला होता। बापू, खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे अशी भावना सर्व स्तरातून व्यक्त होते। 55 दिवसात निकाल लावला आहे, काय सांगाल? खरं तर जी घटना घडली ती माणुसकीला काळिमा फासेल अशी घटना घडली होती, पण न्यायदेवत्यांनी 55 दिवसाच्या आत निकाल दिला, त्याबद्दल खरंच त्यांचे आभार आहे। पण हा नुसतं निकाल कागदावर न राहता प्रॅक्टिकल ज्या दिवशी त्याला फाशी दिली जाईल, कारण तुम्हाला माहीत आहे आपल्याकडे न्याय दिल्यानंतरसुद्धा आरोपीला बरेचदा फाशीमध्ये दयाची याचिका करण्याचा अधिकार असतो। या सगळ्या गोष्टीत त्या माणसाला कुठेही अशा गोष्टीची पळवाट न देता
ज्या दिवशी 55 दिवसात तुम्ही फाशी दिली आहे, पण येणाऱ्या अजून 8-10 दिवसात 15 दिवसात जे काय असेल त्याला खऱ्या अर्थानं जाहीररित्या फाशी दिली पाहिजे, म्हणजे जेणेकरून समाजामध्ये असं कृत्य करताना धजावलं पाहिजे. ही घटना नुसतं नरसापूरपुरती मर्यादित नाही, महाराष्ट्रात अशा कानाकोपऱ्यात कुठेही महिलांवरती चिमुकल्यावरती अमानुष पद्धतीचा अत्याचार होणं हे महाराष्ट्राला, छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या, शाहू फुलेंच्या महाराष्ट्राला शोभणार नाही आहे. त्यामुळे ही घटना ज्या दिवशी घडली त्याच दिवशी त्याला खरं तर एन्काउंटर करावं असं आमचं म्हणणं होतं, पण फास्ट ट्रॅक कोर्टाने, राज्य सरकारने 55 दिवसामध्ये त्याच्यात तो खटला चालवून न्याय दिला आहे. पण आता प्रॅक्टिकली किती दिवसात फाशी मिळते हे याच्याकडे सगळं सोलापूरकरांचं लक्ष आहे. खरं तर ही सोलापूरची नात होती आणि या ठिकाणी कोर्टाने जो निकाल दिला आहे, काय तुमच्या भावना आहेत? कारण घटना दुःखद आहे, मात्र कोर्टाने लवकरात लवकर खटला चालवलेला आहे. कोर्टाने लवकरात लवकर निकाल दिला, या निकालाचं, या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आहे. परंतु जी निकालाची फाशीची शिक्षा घोषित केलेली आहे, या शिक्षेमधून या निष्ठुरपणे बालिकेवर अत्याचार केलेल्या नराधमाला राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज देणे किंवा वरिष्ठ न्यायालयामध्ये अपील करणे ही कुठलीही संधी मिळू नये अशी तमाम जनतेची भावना आहे. का तर जो अत्याचार या पुणे जिल्ह्यातील नसरापूर या ठिकाणी झाला, ती अतिशय निरागस अशी लहान बालिका होती. निर्मनुष्यपणे तिच्यावर म्हणजे अतिशय हाल करून तिच्यावर अत्याचार करण्यात आले, अमानुषपणे तिचा छळ करण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा उद्रेक झालेला आहे, संताप अनावर जनतेचा झालेला आहे. आणि जर न्यायालयाने ही शिक्षा लवकर घोषित केली नसती तर असाच संताप आणि उद्रेक संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये वाढला असता. या राज्यामध्ये, देशामध्ये कायद्याचा वचक, कायद्याबद्दल भीती आणि आदर काही गुंडांकडून, अत्याचार करणाऱ्यांकडून पाळण्यात येत नाही. तर शिक्षा होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचा अंमल लवकर होणं गरजेचं आहे. महिला देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. खरं तर ही सोलापूरची नात होती आणि या नातीच्या बाबतीत हा निर्णय आलेला आहे. हे काय सांगाल या निर्णयाचं, कशा पद्धतीने या निर्णयाकडे आपण पाहत आहे? खरं तर हा जो निर्णय दिलेला आहे त्याचं आम्ही स्वागत करत आहे. खूप छान निर्णय दिलेला आहे. 2 महिन्यात हा निर्णय दिलेला आहे. पण ॲक्च्युली काय आमचं मागणी काय माहिती का सोलापूरकर म्हणून, की प्रत्यक्षात जोपर्यंत त्याला फाशीवर लटकवलं जात नाही, 4 चौकात लटकवा, त्याला वेदना होऊ देत, काय झाले त्या मुलीला त्रास देताना. हा जो निकाल दिला त्याचं खूप आम्ही स्वागत करतोय. पण ॲक्च्युली परत त्याला जामीन वगैरे जर मिळतो तो लवकर नाही मिळाला पाहिजे. त्याला जामीन नाहीच मिळाला पाहिजे, ॲक्च्युली त्याला फाशीच झाली पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थानं त्या कुटुंबाला आणि त्या पीडितेला न्याय मिळाला असं आपण म्हणू शकतोय. काय भावना आहेत, काय सांगा? भावना काय असणार आहेत? आज ज्या चिमुकलीवरती अत्याचार झाला त्या चिमुकलीला न्याय मिळेल असं आम्हाला वाटलं होतं, पण आज जर फाशीची शिक्षा झाली असती तर त्याहून आम्ही अजून आनंदी झालो असतो. पण दुःख ह्याच गोष्टीचं आहे की न्याय झटपट मिळत नाही, हे दुःख होतं. कोणताही शिक्षा सुनावली असेल पण ह्याचा जर पुढं विलंब झाला तर जनता रस्त्यावरती उतरेल आणि न्याय मागेल नंतर. तर आज ह्या नराधमाला शिक्षा फाशीची देण्यात यावी, भर रस्त्यात देण्यात यावी अशी आमची इच्छा आहे आणि मागणी आहे. आपण पाहतोय खरं तर या घटनेमध्ये न्यायाचं स्वागत केलं जात आहे, मात्र या निकालाचं लवकरात लवकर अंमलबजावणी करावी अशी मागणी जी आहे ती या सर्व स्तरातून व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन प्रवीण नक्कासह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.